आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो अहो काही बोल नकस. तुला पैसे पाहिजेत ना? उघड तिजोरी घे पैसे. मला पैसे हवेत असा गैरसमज झाला यांचा, तर ते मला खूप चुकीचं समजतील. अहो हे बघ अक्षरा, मला काय बी ऐकायची इच्छा नाही आणि कसलं स्पष्टीकरण बी नकोय मला. यांना आता अश्विन बद्दल काही सांगायला गेले तर यांचा विश्वास बसणार नाही. पण त्यांनी काही ऐकलं असेल तर मला माझी बाजू मांडलीच पाहिजे. हो मी काय सांगते ते काय बी सांगू नकोस. तुला पैशांची गरज का आहे हे जाणून घेण्यात मला काय बी रस नाही बघ. पर तुला गरज आहे, तू अडचणीत आहे आणि तरी बी मी तुला मदत न करणं हे माझ्या दृष्टीनं चुकीचं आहे बघ. हा तर मला मान्य आहे की काही गोष्टीत आपले मतभेद आहेत आणि त्यामुळे आपलं नातं बी बिनसलंय. पर अक्षरा, मी खरं सांग, त्या समद्यामुळं मी माझं कर्तव्य आणि माझं प्रेम हे विसरू शकत नाही. अक्षरा, बायकोला काय बी त्रास असेल ना तर नवऱ्याने तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, या मताचं आहे मी. मग परिस्थिती कशी बी असो, काय बी असो, त्यानं तिला सांभाळून घेतलंच पाहिजे बघ. म्हणजे यांनी फक्त पैसे हवेत इतकंच ऐकलंय. कशासाठी काय काहीच माहित नाहीये. पुण्यांदा सांगतो आहे, तुला जेवढे पैसे पाहिजे आहे तेवढे घे. बाकी समज म्या बघून घे. आईची भीती घेऊ नकोस. तिच्या संग काय बोलायचं आहे ना ते म्या बोल. हाँ बोल ग. पैसे तयार आहेत. ग्रेट अक्षरा, आलोच. नाही नाही, इथे घरात नको. रक्कम मोठी आहे. ही देवाणघेवाण आपण घरात नको करा. आपण बाहेर भेटूया. उगाच रिस्क नको. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण यायचं कुठे? मंदिरात, जिथे सुंदर आणि मी गेलो होतो तिथे. ठीक आहे, आलोच. ग्रेट, फायनली प्लॅन सक्सेस. सुंदर, काका, अरे तुझं आभार कसं मानू तेच कळत नाही रले का? अश्विनवर एवढं मोठं संकट आलतं, लई टेन्शन आलतं बघ. पर जेव्हा तू पुरी जबाबदारी तुझ्या खांद्यावर घेतलीस ना, तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला बघ. एक तर पैशाचं एवढं टेन्शन, त्यात अश्विनची ही हालत. खचून गेलतो र. लय उपकार झालं तुझं. अरे काका, काय करतोयस तू? हे बघ, अरे आभार कशाला मानतोयस? हा,
आणि आभार मानण्यासारखं मी काय बी केलं नाही आहे. मी जे काय केलं ना ते आपल्या घरासाठीच केलं आहे. आणि अरे अश्विन भाव आहे माझा, त्याची तुमची या घराची काळजी घेणं कर्तव्य आहे माझं. आणि मी जे केलं ते आपल्यासाठीच केलं ना हो. आणि आपल्या घरातल्या माणसांसाठी एवढं केलं तर काय बी बिघडत नाही. लय मोठ्या मनाचा आहेस तू. अरे, आज पातून माझ्याकडनं लय चुका झाल्या र. पर तरी बी आज तू माझा आणि अश्विनचा एवढा विचार करतोयस, आमच्या पाठीशी खंबीर पण उभा आहेस. लय वाईट वाटतंय रे मला. काका अरे मागचा काय बी विचार करू नकस. आणि आईचं स्वप्न आहे ना व की आपण समद्यांनी एकत्र राहावं, गुन्ह्या गोविंदांना राहावं. मग राहूया की. होय खरंय, वहिनींचं स्वप्न आपण पूर्ण करू. तुझं बाई लय उपकार झालेत बघ आमच्यावरती. खरंच तुझं लय आभार. सुंदर सुंदर. अरे काका काय करतोयस तू हे, हा? हात तोडू नकोस. बरं तुम्ही बोला, मी आहे यात. पोरी लय नशीबवान आहेस बघ तू. लय गुणी नवरा मिळालाय तुला. त्याला जप. थांबवा ना प्लीज, मला तुमच्याशी बोलायचंय. मी हात जोडून माफी मागते तुमची. प्लीज बोला ना माझ्याशी. हे बघा, तुम्हाला अश्विनचा विषय काढलेला आवडत नाही ना. मी इथून पुढे कधीच काढणार नाही. मग तर झालं. मी कावापासून तुला हेच सांगतो आहे की हो समजा विषय डोक्यातनं काढून टाक. पर तू ऐकलं नाहीस. तो विषय तू डोक्यात घेऊनच बसली आहेस. ठीक आहे, आत्तापासून हा विषय बंद. आहो, आपल्यात जे काही झालंय ना ते सगळं विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूयात का? प्रेमाने आणि आनंदाने. प्लीज. लग्नाच्या वेळी पण अशीच बोलली होतीस, पण तसलं काय तू वागली नाहीस बघ. आता जो पातूर तुझं बदललेलं वागणं मी बघत नाही, तो पातूर आपलं नातं असंच राहणार आहे. अहो, असं नका ना बोलू प्लीज. तुम्ही आता माझं बदललेलं वागणं बघाल. खरंच माझा माझ्या प्रेमावर आणि देवी आईच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास आहे. ती आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. सगळं छान होईल. ऐका ना, आपण एक काम करूया का? आपण पुन्हा त्या कालच्या मंदिरात जाऊया. चालेल? पुन्हा एकदा नवीन सुरुवात करूया. मला कुठं बी यायचं नाही. ठीक आहे, पण मी जाणार आहे. आणि मला खात्री आहे तुम्हीही नक्की याल. मला आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. हॅलो, काय बातमी आहे?
अरे वा, मारलं की आपण मैदान. पण आता आपल्याला हुशारीने राहावं लागेल. त्या अक्षरा लई चालाक आहे. तेव्हा जपून पैसे घेऊन ये. आणि आता आपण लई वेळ बोलायला नको. तू आलास की सेलिब्रेशनच करू. ठेवते फोन. अहो झालं? अहो काम फत्ते झालं. पैसे तयार आहेत. तर लावा ते देणे करायला फोन. त्याला म्हणावं आजच तुझे पैसे घेऊन जा. लई वटवट करत होता ना व. तोंडावर फेकून मारा त्याच्या. व्याजासकट घेऊन जा म्हणाव. एकच मिनिट. हॅलो, हा सुनील दादा, ते सॉरी बरं का, मग अशी तुमचा असा अचानक फोन कट केला. थोडं कामात होतो आहे का ना. तुमचे पैसे. हॅलो, एक लक्षात ठेवायचं. आज रात्री वाड्यावर येऊन समधे पैसे घेऊन जायचे. पुन्हा माझ्या नवऱ्याला फोन करून त्रास द्यायचा नाही. नाहीतर गाठ या उर्वशीशी आहे. तूप सोडते भातावर आणि इस्तू ठेवते हातावर. उर्वशी खाऊ बी देत नाही आणि बोंबलू बी देत नाही. कळलं का? ठेव पण. माझे राणी, अगं तुझं किती कौतुक करून किती नको. हा, तुझं डोसकं साधं सुद्धा नाही, कॉम्प्युटर पेक्षा फास्ट चालते बघ. हा, अहो ही तर पहिली स्टेप होती. आता बघा, याच डोसक्यानं सूर्यवंशींचं समद कसं बळकावते ते. मग आपण दोघं घेतले राजा राणी. क्या बात आहे अक्षरा. मानला तुला नाही म्हणजे पहिल्यांदाच बघतोय. पैसे देणारा वाट बघतोय. अदरवाईज नेहमी पैसे घेणाराच वाट बघतो. काय फरक पडतोय आधी कोण आलाय. तुझा हेतू साध्य झाला ना. हेच हवं होतं ना तुला. अक्षरा काय तू पण नाही तर पैसे खूप लवकर मिळवलेस. आय नो. हे सगळं तू तुझ्या बहिणीसाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी करतेस. पण थोडा जरी लेट झाला असता ना तर त्या दोघांचं काही खरं नव्हतं. कसं आहे ना अश्विन, नाती तुझ्यासाठी महत्वाची नसतील, पण माझ्यासाठी माझा नवरा आणि शरू दोघही खूप मोलाचे आहेत. वा वा अक्षरा, काय कमाल बोलतेस तू. आय लाईक इट. पण बरोबर आहे तुझं. त्याशिवाय तू इतकी मोठी रक्कम द्यायला तयार झाली नसतीस, राईट? अरे तुला हेच हवं होतं ना. मग आधी तरी सांगायचंस मला. मी आधीच तुला पैसे दिले असते. हे बघ, आय नो तू कशी आहेस हे मी पूर्ण ओळखून आहे. नुसते पैसे मागितले असते ना तर तू ते कधीच दिले नसते. ते म्हणतात ना काय, नाक दाबलं की तोंड उघडतं. तसंच मी नाक दाबलं, तोंड उघडलं. राईट? शेवटी काय, तू माझ्या बहिणीला फसवतोयस, तिच्या आयुष्याशी खेळतोयस, आणि हे प्रेमाभिमाचं सगळं नाटक आहे तुझं. अक्षरा, अक्षरा तू काय आरोप करतेस माझ्यावर? अगं उलट तू मला थँक्यू म्हणायला हवंस. आणि काय म्हणालीस? मी शरूला फसवलंय. अगं पण दुसरी बाजू ही बघ ना. हा, अगं मी शरूशी लग्न केल्यामुळे ती आज सूर्यवंशी घराण्याची सून झालीये. एवढंच काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरूचा आवाज परत आला. आता तूच मला सांग, हे लग्न शरूच्या फायद्याचं होतं ना? हे बघ अश्विन, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू शरूला सुखात ठेवावंस, तिला प्रेमानं वागवावंस. अश्विन, आज मी तुला देवी आईच्या साक्षीनं
हे 50 लाख रुपये मी तुला देते, पण प्लीज माझ्या बहिणीला त्रास देऊ नकोस, तिला सुखात ठेव, एवढीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. हे घे, हे घे. अक्षरा, हे काय करतेस तू? अगं तुला माहित नाहीये का माझं शरोवर किती प्रेम आहे ते? अगं तू 50 लाख काय 50 करोड जरी दिलेस ना तर मी शरूला सोडून कुठेही जाणार नाहीये. अश्विन हे घे. अक्षरा, का शरू माझा श्वास आहे, माझं आयुष्य आहे, माझा जीव आहे. मी शरूला सोडून कुठेही जाणार नाही. अगं मी खूप जीव लावलाय का तिला. अरे तू तू हे असं कसं करू शकतेस? हा? हे बघ, शरूवर ना माझं जीवापाड प्रेम आहे. अगं मला मान्य, माझा लॉस झाला, माझा बिझनेस डुबला. अगं पण शरू जर माझ्या सोबत असेल ना तर मी आयुष्यातलं कुठलंही संकट पार करून जाईल. अगं आमच्या प्रेमात इतकी ताकद आहे, आम्ही सगळं नव्या उमेदीने सगळं नवीन उभं करू. पण जर शरूच माझ्या सोबत नसेल ना तर मी उद्ध्वस्त होईल का. त्यामुळे शरू आणि तिचं प्रेम हीच माझ्या जगण्याची ताकद आहे. अश्विन, नाटक बंद करा तुझं आता आणि हे पैसे घे. अक्षरा, माझ्या प्रेमाची किंमत करू नकोस. हे अश्विन, काय बोलतेस तू? हे अगदी बरोबर बोलतोय तो. तू असा विचार करतेस अक्षरा? संशयाच्या भूतानं तुला इतकं झपाटलं असं वाटलं बी नव्हतं बघ. अगं सौताच्या बहिणीचं आयुष्याचा सौदा करायला निघालीस तू. अहो नाही, खोटं बोलतोय हा. काय? मी खोटं बोलतोय? अगं शरूवरचं माझं प्रेम खोटं होतं का? अगं शरूसाठी मी काय काय नाही केलं ते सगळं खोटं होतं. अक्षरा, अगं तिचा आवाज परत यावा म्हणून मी किती डॉक्टरला जाऊन भेटलो. अगं किती हॉस्पिटल पालथी घातली. अगं रात्रभर तिच्या पायाशी बसून होतो, पण तेव्हा तू नव्हतीस ना तिथे. आणि अक्षरा, माझी अपेक्षाही नव्हती की तू तिथे असावं, कारण ना शरू माझी बायको आहे आणि तिच्यासाठी काही करणं ही माझी जबाबदारी आहे. हे बघ अक्षरा, मी तुला परत सांगतोय, 50 लाख काय 50 करोड जरी दिलेस ना तरी मी शरूला सोडून कुठेही जाणार नाहीये. आणि हा एक स्वार्थ होता माझा, माझं प्रेम सक्सेस व्हावं एवढंच. आणि जर तुला याचाही राग येत असेल ना अक्षरा, आय एम सॉरी. तुम्हाला कुठलीही शिक्षा दे, पण मी शरूला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. अजूनही खोटच बोलतोयस तू. तू शरू बरोबर प्रेमाचं नाटक केलंस आणि तिला त्रास द्यायला लागलास, आणि तो त्रास थांबवण्यासाठी तू माझ्याकडे 50 लाख रुपये मागितलेस. बोल बोल ना आता. बस अक्षरा, सौताच्या मनाचे खेळ दुसऱ्याच्या नावावर खपवणं बंद कर. अहो खरंच असं नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि खरंच माझ्याकडनं पैसे मागितले होते. ह्यानं तुझ्याकडे पैसे मागितलं? हा, कशाच्या आधारावर बोलतेस तू? हे समज, कोण होतं तिथं? कोण होतं का तिथं? हो, उर्वशी मामी होत्या ना, आणि हाही होता त्यांच्यासोबत. उर्वशी मामी? अगं अक्षरा, तुझं आणि उर्वशी मामीचं पटत नाही म्हणून तू त्यांनाही यात गोवणार आहेस का? अगं अक्षरा, अजून काय काय करणार आहेस? अगं कुठल्या थराला जाणार आहेस अजून? अक्षरा, मला ना तुझा राग येत नाहीये, मला ना तुझी कीव येते. अगं हे सगळं करून स्वतःला त्रास नको करून घेऊस. सुंदर, अरे तू तरी समजाव नाही ना. हो, मी बोलते तो शब्दन शब्द खराय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, ठेवला तुझ्यावर विश्वास. हा, ठेवला तुझ्यावर विश्वास. मग तू आम्हाला का नाही सांगितलंस? अक्षरा, माझं जाऊ दे,
पण बाकी कोणाला तरी सांगायला पाहिजे होतंस की नाही? कसं सांगू? निर्मला आत्यांनाही माहिती आहे, पण त्यांचं नाव घेतलं तर हे लोक त्यांनाही त्रास देतील. अक्षरा बोल की, बोल. अक्षरा तू काहीच बोलत नाही म्हणजे तुझ्या मनातच खोट आहे. अगं, तुझ्या मनात खोट आहे म्हणून तू समध्या जगाला खोटं बोलायला निघालीस बघ. तुला असं वाटतंय की तुझ्या बहिणीवर ना तुझ्याशिवाय कोण दुसरं प्रेम करूच शकत नाही, तुझ्याशिवाय तिला कोण जपूच शकत नाही. पण शेवटचं सांगतो अक्षरा, पुन्हा माझ्या भावावर आळ घेतलास ना तर आपलं जे काय नातं उरलंय ना ते बी संपून जाईल. तू तुझ्या हातानं आपल्या संसाराला चूल लावायला निघाली आहेस. यापुढं मला तुझं तोंड बी बघायचं नाही आहे.